रामकृष्ण हरी. महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा या चॅनलवरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन, जयंती व पुण्यतिथी कीर्तन, भागवत कथा, शिवपुराण, रामकथा, संगीतमय भजन, हरी जागर इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण यूट्यूबवर करण्यासाठी आजच संपर्क करा. चॅनल प्रमुख श्री गणेश चोपडे पाटील आणि श्री कृष्णा चोपडे पाटील.
सर्व काळ मज प्रेम सर्व काळ सर्व काळ विठू मावली आची वरते विठू मावली आची वरते संचरणी राही हृदयी माझ्या हृदयी माझ्या संचरणी राही हृदयी माझ्या हृदयी माझ्या तुका मने काही न मागे आणि तुका मने काही न मागे आणि तुझे पायी सुख सर्व आहे माझे हो तुझे पायी सुख सर्व आहे सर्व आहे तुझे पायी सुख सर्व आहे सर्व आहे तुझे रूप गोड तुझे नाम तुझे रूप गोड तुझे नाम कुमारी कुमार कुमारी कुमार कुमारी हरि जय 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 कुमार कुमारी हरि जय कुमारी कुमार कुमारी हरि जय कृष्ण हरे हरि जय कृष्ण हरे हरि जय जय राम 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 कृष्ण हरे रूप पाहता लोचनिये सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनिये सुख झाले वो साजनी हाता लोचनी सुख झाले झाले हो चाचणी सुख झाले
गर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवीवर बापर कुमादेवीवर देवीवर बापर कुमादेवीवर विठ्ठल बरवा तुझा माधव बरवा विठ्ठल बरवा तुझा माधव बरवा तुझा विठ्ठल बरवा बरवा तुझा माधव बरवा तुझा माधव बरवा बरवा तुझा माधव बरवा विठ्ठल बरवा बरवा तुझा माधव बरवा तुझा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण जाणे भक्तीचा तोची दैवाचा पुतळा तोची दैवाचा पुतळा तोची दैवाचा पुतळा तोची दैवाचा पुतळा आणि माझे मना अनेक दोघे माझे मना अनेक माझे मना अनेक दोघे माझे मना का पंडित शहाणा हो का पंडित शहाणा हो का पंडित शहाणा हो का पंडित शहाणा पंडित शहाणा हो का पंडित शहाणा नामरूपी जडले नामरूपी जडले चित्ता नामरूपी जडले नामरूपी जडले चित्ता त्याचा दास मी अंकित त्याचा दास मी अंकित त्याचा दास मी अंकित दास मी अंकित दास मी अंकित तुका म्हणे नवविधा तुका म्हणे तुका मने नवविधा भक्ती जाणे तोची शुद्ध भक्ती जाणे तोची शुद्ध भक्ती जाणे तोची शुद्ध भक्ती जाणे तोची शुद्ध जाणे तोची शुद्ध भक्ती जाणे तोची शुद्ध आणि कणे माझे मना माझे मना कणे माझे मना अनेक लोगे माझे मना का पंडित शहाणा हो का पंडित शहाणा हो का पंडित शहाणा हो का पंडित शहाणा पंडित शहाणा पंडित शहाणा पार कुमारी हो पार कुमारी
तोच दैवाचा पुतळा आणिक नये माझे मना हो का पंडित शहाणा नामरूपी जडले चित्त नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित आणिक नये माझे मना हो का पंडित शहाणा तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तुझी शुद्ध आणिक नये माझे मना हो का पंडित शहाणा योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नाम् अन्यांश हस्तचरण शरणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः तुका वा परब्रह्मरूपी तुकिता तुका पावला सत्स्वरूपी तुका स्वामी हे नाम वाचेसी गाता बहुसा निळा पावलावर महाता परमपुरुष शौरे पांडुरंग मुरारी कमलनयन कान्हा गोपिका चित्तहारी प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी सदैदवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंग करू प्रथम नमाला पांडुरंग करू प्रथम नमाला पांडुरंग करू प्रथम नमाला पांडुरंग करू प्रथम नमाला हे दुसरे चरण दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपाला कधीचा विचारो बाबाजी सद्गुरू करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना उपस्थित माझ्या प्रिय श्रोत्यांनो सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे हिंदू हृदय सम्राट श्री छत्रपती शिवाजी राजांचे आद्य गुरु थोर समाजशास्त्रज्ञ थोर संस्कृती पुरुष वैदिक सिद्धांत संशोधक सकल जन प्रबोधक संसार गतिरोधक पंढरी पथसाधक प्रेमाद्भुत सिंधू कुळसागर बिंदू कान्हा प्रिय बंधू गुणातीत साधू बोलायचं झालं तर आणि तुम्ही ऐकणारे आहात म्हणून सांगतो साहित्य सोनियाच्या खाणीतून शब्द रत्नांची निर्मिती करणारे महाराष्ट्र सारस्वताच्या मांडवावरती ज्या दिव्य तत्ववेत्याने आपल्या तत्वज्ञानाने कळस चढविला वेद उपनिषद गीता भागवत आदी ग्रंथांचं मंथन करून पंचवेद असलेला गाथा ज्या युगपुरुषाने या समाजाला सहजतेने अगदी सहजतेने उपलब्ध करून दिला मायबाप गाथा निर्मिती करता तुम्हाला आणि मला कसलेच कष्ट पडले नाहीत पण गाथा निर्माण झाला बरं भंडारा भामचंद्र घोराडेश्वर यासारख्या डोंगरावरती ज्ञानसाधना करून वयाच्या 42व्या वर्षी देहासकट वैकुंठ गमन करून विश्वातला एक अलौकिक चमत्कार ज्या संत महापुरुषाने इतिहासाच्या पानावरती सुवर्ण अक्षराने लिहून ठेवला पुण्यसलीला पवित्र असणाऱ्या माता इंद्रायणीच्या काठावरती वसलेल्या आणि आता 2026 मध्ये असलेल्या श्री क्षेत्र देहू नगरीमध्ये
श्री बालोबा आणि सौपूजक कनकाई माता यांच्या पवित्र उदरी हे ज्ञानरत्न जन्माला आलं आणि मोक्षाचा मुक्तीचा देवयान राजपंथ सर्वसामान्य नागरिकांकरता सहजतेने सुलभ आणि सुकर झाला. ते विश्वजित, विश्ववीर, विश्वसंत श्री 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 तुकाराम महाराज यांच्या मुखारविंदातून बाहेर पडलेली ही अलौकिक, गोड, सुमधूर आणि अविट अक्षर आज आपल्या सेवेकरता सादर करताना मनस्वी होतो. माय बाप विठाला विठाला. श्री बजरंग क्षत्रिय कुलावतंश राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396व्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं आपल्या या उत्सवप्रिय आणि उत्साही असलेल्या कुंभारी बाजार गावामध्ये समस्त गावकरी मंडळ, भजनी मंडळ, गावातील तरुण मंडळ, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत, सगळेच पदाधिकारी, गावातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवर या सर्वांच्या उपस्थितीने हा एकदिवसीय कीर्तन महोत्सव आपण सर्वांनी आयोजित केला. त्याबद्दल आयोजकांचे मनापासून धन्यवाद. कीर्तन अगदी वेळेमध्ये संपणार आहे. 1 मिनिट देखील आपल्याला कीर्तन लांबवायचं नाहीये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं कीर्तन सोहळा असल्यामुळे 20 ते 25 मिनिटांमध्ये अभंगाच्या एका चरणाला आपण स्पर्श करू आणि त्यानंतर श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं गुणगान आपण आजच्या कीर्तनामध्ये गाणार आहोत. तत्पूर्वी सर्वांना विनंती आहे की कीर्तन चालू असताना कोणी उठू नका, कसल्या प्रकारचं व्यसन करू नका आणि विठ्ठल विठ्ठल हा ध्वनी कानावरती आला की टाळी वाजवायला आणि विठ्ठल विठ्ठल म्हणायला विसरू नका. विठ्ठला माझ्या प्रिय श्रोत्यांनो, कीर्तन सेवा शृंगारित करण्याकरता या ठिकाणी आभाळा एवढ्या माणसांची आणि आभाळासारखं स्वच्छ आणि प्रामाणिक मन असणाऱ्या माणसांची उपस्थिती या ठिकाणी प्रामुख्याने आहे. यांची चाल ऐकताना, यांचं वादन ऐकताना असं वाटायचं की यांना खांद्यावर घेऊन नाचावं का काय थोडा वेळ. इतकी गुणवान हे आमचे वारकरी बांधव, त्यांच्याने माझी आज पहिल्यांदाच भेट झाली. परंतु नेहमी ज्यांना आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून, इंस्टाच्या माध्यमातून ऐकत असतो ते आदरणीय गान कोकिळ आपल्या परभणी जिल्ह्याचं वैभव ब्रह्मा महाराज येवले असतील, आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे संगीत अलंकार संजय महाराज असतील, अतिशय सुंदर महाराजांचं, त्यांना धन्यवाद. आणि ज्यांचा मृदंग ऐकत असताना आपण फार गोड, फार सुंदर आणि फार अप्रतिम आदरणीय हरिभक्तीपरायण गुरुवर्य अंबादासजी महाराज असतील, महाराजांच्या चरणावरती प्रणाम करतो. आदरणीय आमचे राम महाराज असतील, महाराजांच्या चरणी प्रणाम करतो. आदरणीय आपल्या गावचे वैभव आदरणीय महाराजांच्या चरणी प्रणाम. ही सगळी देवरूप मंडळी सर्वांच्या चरणी पुन्हा 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 नतमस्तक होतो. अतिशय सुंदर अशी माईक सिस्टीम, कारण यांचा आवाज, यांचं गाणं, माझं कीर्तन, माझे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं अत्यंत प्रामाणिकपणे काम करणार आहे. आदरणीय आमचे सरस्वती साऊंड कुंभारी, हेच गाव का? वा वा, अतिशय सुंदर, जबरदस्त. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सर्वांना धन्यवाद देतो. कीर्तन लाईव्ह चालू आहे, जे लाईव्ह प्रक्षेपण करतात त्यांना धन्यवाद देतो आणि विनंती की टाळी वाजवत चला आणि विठ्ठल विठ्ठल म्हणचाला. फक्त 25 मिनिटात अभंगाचा पहिलं चरण सोडवतो आणि त्यानंतर आपल्याला महाराजांचे गुणगान गायचे आहेत. विठाला
असं म्हणतो महाराज, गप्पामध्ये चर्चांमध्ये असं म्हणतो की महाराष्ट्र ही शूरांची भूमी आहे, हे की नाही? महाराष्ट्र ही वीरांची भूमी आहे, महाराष्ट्र ही क्रांतिकारकांची भूमी आहे, महाराष्ट्र ही कीर्तनकार, प्रवचनकार, निरूपणकार, पत्रकार, चित्रकार, आचार्य, प्रायोजक, आयोजक, संयोजक किंबहुना संशोधकांची भूमी आहे, चांगल्या क्रिकेटपटूंची भूमी आहे, चांगल्या नेत्यांची भूमी आहे, अभ्यासकांची भूमी आहे, साहित्यिकांची भूमी आहे, कवींची भूमी आहे, कष्टकऱ्यांची भूमी आहे, कामगारांची भूमी आहे, शेतकऱ्यांची भूमी आहे. अगदी त्याचप्रमाणे माझ्या प्रिय श्रोत्यांनो, महाराष्ट्र ही संतांची देखील भूमी आहे बरं. इथं जसा तलवारीच्या खणखणाटाचा आवाज आमच्या कानावरती आला, तसाच आवाज टाळांच्या जनजनाटाचा देखील आला बरं. घुळघुळा वाजती टाळ, झनझना नाद रसाळ. हो, इथल्या मातीनं स्वराज्याकरता, समतेकरता, स्वातंत्र्याकरता स्वतःच्या मुलांचं रक्त आपल्या अंगावरती घेतलं. नव्हे स्वतःच्या मुलांच्या रक्तानं ही भारत माता आणि ही महाराष्ट्र भूमी न्हाली. माईबाप न्हाली हो स्वतःच्या मुलांच्या रक्तानं. अगदी त्याचप्रमाणे संतांनी समाजाकरता केलेला त्याग, संतांनी समाजाकरता सोसलेले कष्ट, संतांनी समाजाकरता स्वतःच्या आयुष्याची केलेली राख रांगोळी या महाराष्ट्र मातीनं पाहिली. आणि ही महाराष्ट्र माती धूळ रूपाने आकाशामध्ये उंच उडाली. लक्षपूर्वक कीर्तन आहे का? ही महाराष्ट्र माती धूळ रूपाने आकाशामध्ये उंच उडाली आणि उडाली माती या आकाशाला सांगू लागली, हे आकाशा, अरे पहा माझ्या मुलांचा त्याग, पहा माझ्या मुलांचं कर्तृत्व, पहा माझ्या बाळांचं दातृत्व, पहा माझ्या संतांची मांदियाळी. आणि नुसतं पाहू नकोस रे, बाप म्हणून घेतोस ना स्वतःला यांचा. आभाळाचे लेकर आम्ही, काळी माती आई, ही काळी आई, धनधान्य दे. हे आकाशा, अरे बाप म्हणून घेतोस ना स्वतःला यांचा, मग टाकताला तर पांघरून टाक यांच्यावरती मायेचं प्रेमाचं. धरता आली तर छायाधर माझ्या लेकरांवरती. आकाशानं धरत्रीशी आणि धरत्रीनं आकाशाशी नातं जोडलं या महाराष्ट्रामध्ये. विठाला महाराष्ट्र 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 अत्यंत पवित्र आणि पावन भूमी. ज्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही आम्ही राहतो तो महाराष्ट्र नेमका कसा आहे? मराठी मनाचा मावळ मातीचा महाराष्ट्र, भक्तीच्या ऐलत्र्याचा, शक्तीच्या पैलत्र्याचा महाराष्ट्र, मातीस धुमसणाऱ्या तेजोवर रक्तीला कुंकुम किरणकाचा धगधगता इतिहास उरत घेऊन तेजणारा महाराष्ट्र, पोलादी छाताडातल्या जीवाला पेटवणारा महाराष्ट्र आणि गरजा महाराष्ट्र माझा म्हणून स्वाभिमानी मराठ्यांचा अभिमान ज्वलंत आणि जिवंत ठेवणाऱ्या जगदंबा पोत उरात घेऊन घोंगवणाऱ्या वादळाचा, माझ्या ज्ञानोबांचा, तुकोबांचा, एकोबांचा, शिवबांचा आणि संभाजीराजांचा महाराष्ट्र. विठाला विठाला विठाला. 700 वर्षापूर्वी या महाराष्ट्रावरती प्रसन्न होती सरस्वती माता. बाबा, सरस्वती माता या महाराष्ट्रावरती प्रसन्न होती. सरस्वती माता आपल्या चारी हाताची ओंझळ करून त्यावेळच्या कवी नरेंद्राच्या बुद्धीमध्ये आपलं ज्ञान ओतत होती. देवगिरी ही महाराष्ट्राची राजधानी होती. तर सम्राट राजा रामदेवराय त्याच्यावरती राज्य करत होता. मध्ये राजा रामदेवरायांनी कवी नरेंद्राला ऑफर दिली. ऑफर आपल्या भाषेमध्ये, हे नरेंद्रा कवीवर्या, अरे पाहिजे तेवढे हिरे माणिक मोती जवाहीर गावच्या गाव बक्षीस इनाम म्हणून देतो. फक्त एक काम कर, हे तू जे लिहिलेलं सुंदर काव्य ना काव्य, ते काव्य मला सोन्या रूपानं विकत दे. नरेंद्र हा शब्द खोडून टाक आणि राजा रामदेवराय म्हणे असं टाक. टाकशील काय? सांग किती गावं पाहिजेत, सांग किती सोनं पाहिजे, हिरे माणिक मोती पाचू, अरे काय मागशील? दरबार शांत झाला. राजानं ऑफर टाकली आणि सामान्य कवी पुत्र समोर उभा आहे. काय बोलणार तो कवी? काय बोलला ऐका माईबाप. भर दरबारामध्ये तो कवी पुत्र, सरस्वती पुत्र राजांच्या डोळ्यामध्ये डोळे घालून गरजला, ना राजे हो ना, हे विकत मागू नका. का? त्यानं माझ्या कवी कुळाला कलंक लागेल. वा, महाराष्ट्र कवी आचार संपन्न होते. ते कोणासमोर लाचार होत नव्हते. देवगिरी, नाशिक, पैठण ही विद्यावंतांची नगरे होती माईबाप. तर नेवाशासारख्या एका छोट्या खेड्यातही ब्रह्मविद्येचा सुकाळ उदयला होता. हो, ज्ञानोबरायांसारखे संत कवी अभिनव वाग्विलासाचे फासे पैजा लावून मोठ्या आवेशानं फेकत होते ब्रह्मा महाराज आणि म्हणत होते, माझा मराठाची बोलू परी अमृता ते आईसी अक्षरे रशिके मिळवीन. वा 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 वा. महाराष्ट्र शारदा देहभान विसरून नृत्य करत होती. भगवद्गीतेचं एक देशिकार लेणं ज्ञानेश्वरीच्या ज्ञानदेवीच्या रूपानं घडत होतं. शृंगारासारख्या मिजाजखोराची मिजाज पार उतरली होती. शृंगाराच्या डोक्यावरती पाय ठेवून शांतरस थाय 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 नाचत होता. शके 1272 गोदावरीच्या दक्षिणकुली श्री महालेच्या क्षेत्री
श्री ज्ञानदेवांसमोर बसलेली ही महाराष्ट्र मंडळी तल्लीन झाली मायबाप. किती तल्लीन. शारदेचे चंद्रगळे माझी अमृत कन कोवळे ते वेचिती मने मवाळे चकोरत लगे. 18 वर्षाच्या निवृत्तीने 16 वर्षाचे माझे ज्ञानोबराय, 14 वर्षाचे सोपान काका आणि 8-10 वर्षाची मुक्ताई या समाजाला मोठ्या आत्मविश्वासाने कॉन्फिडेंटली सांगत होते की बाबांनो, हा संसार तुम्हाला दुःखरूप वाटतो ना, काळजी करू नका, आम्ही तो सुखरूप करून दाखवू. अवघाची संसार खाता करीने, अवघाची संसार सुखाचा करीने, अवघाची संसार सुखाचा करीने, अवघाची संसार सुखाचा करीने. ऐका ब्रह्मा महाराज, संजय महाराज, वन्स मोर होऊ द्या तर वाजून एकदा. म्हणा म्हणा हेच म्हणा. वादन ऐकल्यावर महाराजांना देखील फार आनंद होत असेल हो. छत्रपती शिवाजी महाराजांना देखील. काय महाराज तुम्ही हिरे निवडले तर आजच्या कीर्तना करता आणि यांच्या तारका रिकामा भेटल्या, हे आपल्या गावाचं भाग्य. ऐका काय सांगत होतो मी, गेले का विसरून? बरं तुम्ही विसरताय म्हणून पुढच्या वर्षी अजून सप्ताह द्यायचे आम्हाला. तुम्ही लक्षात ठेवलं, तुम्ही सगळे कीर्तनकार होताल ना. मग संतांनी हा आत्मविश्वास या समाजाला दिल्यानंतर या महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक संत होऊन गेले मायबाप. अनेक संत, फार मोठी यादी आहे. अगदी निवृत्ती ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई, संदेव, नामदेव, गोनाई, रजाई, दामाशती, नारा, मांदा, गोंदा, विठा, लाडाई, गोडा, येसाई, जाना, साखरा, नावबाई, पैसवाकर, एकनाथ जनार्दन स्वामी, मानदा, तुकाराम, कानोबा, रामेश्वर भट्ट, निळोबा, कबीर, कमाल, सूरदास, मीरबाई, कानोपात्र, गोराकुंभार, सावतमाळी, सेनावी, नरसिंहता, लतीफशाह, दादूबिचारी, सदंकसाई, जगन्मित्र नागा, मामासा दांडेकर, गुरे लक्ष्मण वागेतपुरीकर, जोग महाराज, वैद्य बाबा, श्री वामनभाऊ महाराज, भगवान बाबा, साई बाबा, गजानन महाराज, संत महिपती बाबा. ही नाव आपल्या गावातल्या लोकांची नाहीत बरं का. आपलं कसं काय आलं नाही बाबा एवढ्या ह्यात. इतरांच्या सुखामध्ये ज्यांनी सुख मानलं आणि इतरांच्या दुःखामध्ये ज्यांच्या डोळ्यातून नकळतपणे अश्रू आले, ते संत मायबाप. विठाला विठाला. मायबाप खरंच तुम्ही आम्ही फार भाग्यवान आहेत. बरं फार भाग्यवान आहेत तुम्ही. आम्ही तुम्हाला सांगू का, मायकल जॅक्सन नावाचा एक फार मोठा डान्सर होऊन गेला जगाच्या पाठीवरती. मायकल जॅक्सन फार मोठा डान्सर होऊन गेला. आपल्या परभणीचा होता नाही, कुठला होता तो, अमेरिकेचा. मायबाप थोडं लक्षपूर्वक कीर्तन ऐका. हा मायकल जॅक्सन, त्याचे कार्यक्रम आज असं नव्हतं, आज कुंभारी, उद्या माजलगाव, परवा परतूर, असे नव्हते त्याचे कार्यक्रम. आजचा कार्यक्रम अमेरिका, उद्या रशिया, चीन, फ्रान्स, दक्षिण आफ्रिका, उत्तर अमेरिका, पाकिस्तान, न्यूझीलंड, असे वेगवेगळे देश त्या मायकल जॅक्सनचा कार्यक्रम घेण्याकरता आतुर होते मायबाप. काय करायचं माहिती का, तो कार्यक्रम करायचा म्हणजे काय, 1 तास फक्त स्टेजवरती नाचायचा आणि 1 तास नाचत असताना तो गायचा. पण असं म्हणतात की त्याच्यासारखा डान्स आजपर्यंत कुठल्या डान्सरला जमला नाही, असा हा मायकल जॅक्सन. या मायकल जॅक्सनचे पाय आपल्या भूमीला लागावे त्याच्याकरता वेगवेगळ्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांनी त्या काळामध्ये मायकल जॅक्सनला पत्र लिहिली की तुमचे पाय आमच्या देशाला लागलं तर बरं होईल. सुदैवानं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे मायकल जॅक्सनला मुंबईमध्ये घेऊन आले होते. मुंबईमध्ये मायकल जॅक्सनचा कार्यक्रम झाला. 1 तास कार्यक्रम त्यानं केला. 1 तास कार्यक्रम एवढ्या अंतरावरून त्या काळात लोकांनी पाहिला 2007 साली.
तर समोरचं तिकीट होतं 1,00,000 रुपये. किती? एवढ्या अंतरावरून 1,00,000 रुपये. आणि शेवटचं तिकीट 5,000 रुपये 2007 साली. आणि ऐकायला लाखो लोक असायचे, लाखो. म्हणजे एखाद्या देशात जर त्यानं 1 तास डान्सचा कार्यक्रम केला तर तो हजारो कोटी रुपये घेऊन जायचा, हजारो कोटी घेऊन जायचा. तर मुंबईमध्ये ज्यावेळेस त्या मायकल जॅक्सनचा कार्यक्रम झाला त्यावेळेस समोर बसलेले एका व्यक्तीला, एका हुशार पत्रकारांना विचारलं, म्हटलं का हो तुम्ही मायकल जॅक्सनला 1 तासापासून ऐकलं, 1,00,000 रुपये तिकीट घेऊन तुम्ही पुढे बसलात, तुम्हाला असं वाटत नाही का की तुमचे 1,00,000 वाया गेले म्हणून? वाटतं का तुम्हाला 1,00,000 वाया गेले? तो म्हटला नाही नाही नाही, जर उद्या मायकल जॅक्सनचा कार्यक्रम पाटण्याला असेल, तिरुवनंतपुरमला असेल, किंवा श्रीनगरला असेल, किंवा अजून मद्रासला, चेन्नईला वगैरे असेल, तर मी अजून 1,00,000, 2,00,000, 4,00,000, 5,00,000 खर्च करायला तयार आहे, पण मला अजून मायकल जॅक्सनला 1 तास नाचताना बघायचंय. तो पत्रकार हुशार होता. पत्रकार हुशार असतात. पत्रकारानं विचारलं, पण काय भेटलं तुम्हाला 1 तासातून? काय भेटलं तुम्हाला? 1 तासाला 1,00,000 दिले? तो पुढचा माणूस बोलला, साहेब 1 तास मी मायकल जॅक्सनला पाहत होतो, त्याला पाहत असताना मला कुठला आजार आहे, मी बीपीची गोळी खाल्ली आहे का, शुगरची खाल्ली आहे का, माझ्या कंपनीचे काय ऑडिट राहिले का, पगार राहिलेत का, कधी घरी काय झालेलं आहे, काय टेन्शन, माझ्या जीवनातले जे व्याप आहेत दररोजचे, ते सगळे 1 तास मी पूर्णपणे विसरून गेलो. 1 तास मी स्वतःला पूर्ण विसरून गेलो. 1 तास स्वतःला पूर्ण विसरून जाण्याकरता या जगामध्ये लोक तासाला 1,00,000 द्यायला तयार आहेत. तासाला 1,00,000. मायवा, मगापासून तुम्ही यांना ऐकताय, घरचं काय आठवलं का? घरचं काय आठवलं? काय टेन्शन, व्याप काय आठवलं का? जाऊ द्या, इथलं नाही सांगत. आपण ज्यावेळेस ज्ञानोबरायांच्या पालखी सोहळ्यामध्ये चालतो, तुकोबरायांच्या पालखी सोहळ्यामध्ये चालतो, आदिशक्ती मुक्ताईंच्या पालखी सोहळ्यामध्ये चालतो, त्यावेळेस चालत असताना वारकऱ्यांना वार लक्षात राहत नाही, तारीख लक्षात राहत नाही, बीपीची गोळी खायची लक्षात राहत नाही, शुगरची खायची लक्षात राहत, पाहुण्यांचे कार्यक्रम लक्षात राहत नाहीत. विसरण्याचा हा आनंद संतांनी तुम्हा आम्हाला किती स्वस्त उपलब्ध करून दिलाय. मायबाप, यांचं गायन ऐकत असताना आपण स्वतःला विसरून गेलो, यांचं वादन ऐकत असताना आपण स्वतःला विसरून गेलो. विसरण्यासाठी या जगामध्ये तासाला 1,00,000 रुपये देण्याकरता लोक तयार आहेत. आम्हाला फक्त समाधी मिळू द्या, 1 तास आम्हाला आनंद भेटू द्या, पैसे सांगा किती पाहिजे ते. मायबाप, संतांनी हा आनंद तुमच्या माझ्याकरता फार सोप्या पद्धतीने आणि सोपा उपलब्ध करून दिलाय. टाळ दिंडी हा संतांनी अतिशय स्वस्त उपलब्ध करून दिलाय मायबाप. आणि अशा या थोर परंपरेतील ज्यांनी तुमच्या आमच्याकरता आनंद वाटला ना, अशा या थोर परंपरेतील जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज आजच्या अभंगातून तुकोबरायाच्या संकल्पनेतील आदर्श पुरुषाची व्याख्या सांगतात. महाराज सांगा ना, तुमच्या जीवनातील आदर्श पुरुष कसा असावा? महाराज म्हणते, तो दैववान असावा, तो शुद्ध असावा, आणि त्याच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर जीवनाचं कल्याण होईल असा असावा. मग महाराज सांगा सांगा सांगा, आम्ही दैववान नेमकं म्हणायचं कोणाला? अभंगाचं पहिलं चरण. हा
वाजवायचे पण माकडवाल्यासारखे नाही वाजवायचे बरं, जरा जोरात वाजवा ना. हा, मोकळ्या मनाने टाळ्या वाजवा महाराज अशा गुणवानांकरता. गुणवानांचं कौतुक करा. आपल्या घरात अशी गुणवान मुलं जन्माला येतात असतात. आपल्या परिवारामध्ये, आपल्या खानदानामध्ये अशी गुणवान मुलं जर जन्माला घालायची असतील ना, तर पहिलं गुणवानांचं कौतुक करायला शिका मायबाप. काय गोड आवाज आहे, काय वादन आहे, काय आज आनंद आहे. आज की आनंद की जय हो. आनंद रे आज आनंद रे, आनंद रे आज आनंद रे, आनंद रे आज आनंद रे, सफाया खातरिया का परमानंद रे, सफाया खातरिया का परमानंद रे, आनंद रे आज आनंद रे, आनंद रे आज वाह 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 वाह. काय चोरांची ताकद आहे गावात यायची. सरपंच साहेब येतील काय चोर असा आवाज ऐकल्यावर? अहो यमाला कापर सुटल इथं. चोराचं काय घेऊन बसलात? विठाला विठाला. आदर्श पुरुषाची व्याख्या सांगतात मायबाप. 10 मिनिटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राला प्रारंभ करायचा आहे. मायबाप, जीवन कोणतंही असू द्या, कोणत्याही परिस्थितीतील असू द्या, कोणत्याही कालातील असू द्या, कोणत्याही स्थितीतील असू द्या, लहानांचा असू द्या, थोरांचा असू द्या, स्त्रियांचा असू द्या, पुरुषांचा असू द्या, गरीबाचा असू द्या, श्रीमंताचा असू द्या, किंबहुना जगातील 247 देशातील कानाकोपऱ्यातील कोणत्याही व्यक्तीचा असू द्या, जीवनामध्ये आदर्श फार महत्त्वाचा आहे. जीवनामध्ये आदर्श फार महत्त्वाचा आहे. जीवनामध्ये जर आदर्श नसेल ना, तर त्या व्यक्तीच्या जीवनाला शून्य किंमत आहे मायबाप. जीवनामध्ये आदर्श असावा, त्या आदर्शाकडे आपण पाहावं आणि आपण आपलं मोजकं जे जीवन आहे ना, ते जीवन जगत जावं. मी नेहमी सांगतो की बघा, व्यक्तीच्या जीवनाला गती असावी आणि बाबा त्या गतीला योग्य दिशा असावी. ज्यावेळेस गती आणि दिशा यांचं योग्य समीकरण आयुष्यामध्ये जुळून येतं, गती प्लस दिशा इज इक्वल टू सद्गती. गती आणि दिशा यांचं समीकरण जुळून आलं की उत्तर जे तुम्हाला मला मिळतं त्याचं नाव आहे सद्गती. आणि ज्यावेळेस गती आणि दिशा यांचं समीकरण आयुष्यामध्ये कुठेच कधीच केव्हाच जुळून येत नाही, मग तुमच्या आमच्या पदरात जे पडतं ना, त्याचं नाव आहे अधोगती. व्यक्तीच्या जीवनाला गती असावी आणि त्या गतीला योग्य दिशा असावी. विठाला विठाला विठाला. हो, समाजामध्ये 4 प्रकारचे लोक आहेत मायबाप. पहिला वर्ग समाजामध्ये असा, त्याच्या जीवनाला गतीही नाही आणि दिशाही नाही. दुसरा वर्ग समाजामध्ये असा आहे, त्याच्या जीवनाला गती आहे परंतु दिशा नाही. तिसरा असा आहे, दिशा आहे परंतु गती नाही. आणि चौथा वर्ग समाजामध्ये असा आहे, त्याच्या जीवनाला गतीही आहे आणि दिशाही आहे. पहिला वर्ग असा आहे, त्याच्या जीवनाला गतीही नाही आणि दिशाही नाही. उगीच जगायचं म्हणून जगायचं, करायचं म्हणून करायचं, काय करतो काय नाही आणि कुठं चालला कुठं नाही. नुसतीच परवडी जांभयाची. माऊली ज्ञानोबराय सांगतात, जांभळ्यावर जांभळ्या, जांभळ्यावर जांभळ्या. अशा आळशी लोकांचा तुकोबरायांना फार राग येतो बरं. तुकोबराय म्हणतात, अशी आळशी लोक म्हणजे पूछ नाही पायचारी, मनुष्यापरी कुतरी ती. नाही का, फक्त शेपटी नसलेली आणि अजून 2 पाय एक्स्ट्रा नसलेली माणसातील ती टिंब. आळशी जीवन नसावं. जीवन हे उत्साहाने परिपूर्ण असावं मायबा. स्वामी विवेकानंद नेहमी सांगायचे, उठा जागे व्हा आणि ध्येय प्राप्ती होईपर्यंत थांब. असं उत्साही जीवन पाहिजे माणसं. काही काही लोक फार आळशी असतात. एका उन्हाळ्याचे दिवस होते, सूर्य आग ओकत होता, ऊन मी म्हणत होतं, भयंकर उन्हाचे चटके बसत होते, रस्ता निर्जन होता, सगळी माणसं घरामध्ये आणि एक व्यक्ती मात्र डांबरी रस्त्यावरून चालला होता. आणि चालत असताना त्यानं पाहिलं की डांबरी रस्त्याच्या कडेला एका बाबळीच्या झाडाखाली एक आजी रडत बसली. आजी रडत बसलीये. त्या माणसाला दया आली. ओ आजी, काय झालं रडायला तुम्हाला? का रडताय? ऊन मी म्हणताय, निर्जन रस्ता आहे, कुत्र देखील नाही रस्त्यावरती, तुम्ही एकट्या इथं झाडाखाली बसून का म्हणून रडता? आजी म्हणली, काय सांगू बाबा, फारच वाईट झालं. अहो सांगा ना, कसं सांगू, फारच वाईट झालं, सांगू वाटत नाही. अहो आजी, सांगितल्याशिवाय कसं कळेल, सांगा काय झालं. म्हटली, बघा ना, माझा लेक वरती बाबळीवरती झोपलाय. त्यानं पाहिलं, तो आश्चर्यचकित झाला. खरंच आजीचा लेक वरती बाबळीवरती झोपला होता. तो म्हणला, आजी तुमचा लेक बाबळीवरती कसा झोपला? आजी म्हणली, बाबळीवरती नाही झोपला, मग बाबळ लहान असताना झोपलाय. आळशी. विठाला विठाला विठाला. एक तरणा बांड पोरगा मंदिराच्या कट्ट्यावरती निवांत बसला होता माईबाप.
शेजारून एक सदग्रस्त जात होता. अरे तरणा बाण पोरगायस, लात मारशील तिथून पाणी काढशील, हो, हात लावून त्याचं सोनं होईल. आणि खुशाल मर्दा, मी तुला दररोज पाहतो या मंदिराच्या कट्ट्यावरती निवांत बसतोस. तो म्हटला मग काय करू काय करू, अरे काहीतरी उद्योगधंदा कर. तो म्हटला आता बस तुम्हीच राहिले होते सांगायचे, आई बाप थकले, पाहुणे रावळे थकले, आता तुम्हीच राहिले होते सांगायचे काम कर म्हणून. अरे तसं नाही बाबा, काम कर काहीतरी, उद्यमशील असावं माणसं काय. तो म्हटला ठीक आहे, काम केल्यानं काय होईल. अरे काम केल्यानंतर काय होईल म्हणजे तुला 4 पैसे मिळतील, तुला 4 पैसे मिळतील. तो म्हणला 4 पैसे मिळल्यावर काय होईल. म्हणला या जरा वेडसर आहे का. 4 पैसे मिळाल्यानंतर म्हणला बाबा तुला त्यातले 2 पैसे खर्च होतील, 2 पैसे बचत होईल ना. म्हणला 2 पैसे बचत झाल्यावर काय होईल. याला तर घामच फुटला महाराज. तो म्हटला कशाला हात दाखवून अवलक्षण. अरे 2 भरपूर पैसे साठल्यानंतर तू एके दिवशी स्वतःचा उद्योग व्यवसाय स्थापन करशील. तो म्हणा स्वतःचा उद्योग व्यवसाय स्थापन केल्यावर काय होईल. आहे का कसली पंचायत आहे. अरे स्वतःचा उद्योग स्थापन व्यवसाय केल्यानंतर तुला भरपूर पैसे मिळेल. मला भरपूर पैसे मिळाल्यावर काय होईल. अरे भरपूर पैसे मिळाल्यानंतर तुझा घर गाडी बंगला जमीन या सगळ्या गोष्टी होतील. म्हणला घर गाडी बंगला झाल्यावरच काय होईल. म्हणला घर गाडी बंगला झाल्यावर तुझं लग्न होईल. म्हणला लग्न झाल्यावर काय होईल. लग्न झाल्यावर काय होईल. म्हणला आता काय सांगू याला लग्न झाल्यावर काय. म्हणला लग्न झाल्यानंतर तुला मुलं होतील. मला मुलं झाल्यावर काय होईल. मुलं झाल्यावर काय होईल बाबा, तुझी मुलं मोठी होतील. मला मोठी झाल्यावर काय करतील. अरे मोठी झाल्यानंतर तुझा उद्योग व्यवसाय ते सांभाळतील, तुला काही करण्याची गरज नाही, तू निवांत राहायचं. मग म्हटलं तुम्हाला अक्कल नाही, तुम्ही मूर्ख आहेत, तुम्हाला सण व्हाय नाही काय. म्हटलं एवढं करून जर मला निवांतच राहायचंय तर आता मी तुम्हाला सण होत नाही, मी काय करू. विठ्ठला विठ्ठला पहिला वर्ग समाजामध्ये असा आहे ज्याला गतीही नाही आणि दिशाही नाही, उगीच जगायचं म्हणून जगतोय. दुसरा वर्ग समाजामध्ये असा आहे त्याच्या जीवनाला दिशा आहे परंतु गती नाही. तो म्हणतो महाराज ग्रॅज्युएशन झालंय, UPSCचा अभ्यास स्टार्ट करतो, चांगल्या ठिकाणी क्लास लावतो आणि लाल दिव्याची गाडी गावात आल्याशिवाय मी गावाला तोंड दाखवणार नाही. अरे वा चांगली दिशा आहे. एखादा म्हणतो महाराज MBBS करायचंय मला, 12वीमध्ये चांगला अभ्यास करतो, पुन्हा चांगले मार्क पाडतो, लातूरला क्लास लावतो, चांगली दिशा आहे, चांगली दिशा आहे. एखादा म्हणतो महाराज शेतामध्ये हे मी पीक घेतो, एखादा म्हणतो महाराज मी गायन शिकतो, एखादा म्हणतो महाराज मी वाजवायला शिकतो, चांगली गोष्ट आहे, चांगली दिशा आहे. पण 2-3 वर्षांनी या लोकांना भेटा, विचारलं का रे तू IAS ऑफिसर होणार होता कुठपर्यंत. तू म्हटला कसला IAS ऑफिसर काय महाराज, ग्रॅज्युएशन झालं की घरच्यांनी लग्न उरकून टाकलं, आता 1 लेकराचा बाप झालोय, एवढं झालंय मात्र. अरे तू म्हटला तर मी MBBS करतो, अहो काठाव पास झालो महाराज. अरे रे रे, म्हणजे यांना यांच्या जीवनामध्ये काय करावं हे योग्य वयात कळालं होतं, पण प्रयत्न न केल्यामुळे ही माणसं तिथंच आहेत बरं का. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे पाहे पा अभ्यासाचे बळे एकागती अंतराळे व्याघ्र सरपळे प्रांजळे केली की विषकी आहारी पडे समुद्र पाय वाटे जोडी एकी वाग्ब्रह्म थोकडे अभ्यास केले म्हणून अभ्यासाशी काही माऊली मला सर्वथा दुष्कर नाही. या लागे माझा ठाई अभ्यास वेळी अभ्यासप्य समर्थ होसी मतकर्म परम जगा नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड. या जगामध्ये अशक्य असं काही नाही असं लोक जी म्हणतात ना. अहो दूर चंद्रावरती मंगळावरती संशोधन केलं लोकांनी, मंगळावरती तिथं पाण्याचं परीक्षण केलं, तिथं दगडाचे नमुने घेतले, तिथं मातीचं परीक्षण केलं, तिथं जीवसृष्टी आपल्याला काही वर्षांनी नेता येतील का याचे प्रयत्न सुरू झालेत. नासाच्या माध्यमातून चंद्रावरती प्लॉटिंग सुरू झाली आहे. बघा आपल्या गावात कुणाला घ्यायचं असेल तर चंद्रावर. इथं पृथ्वीवर काय घेता. अहो पृथ्वीवर जर भरपूर गर्दी झाली या पृथ्वीवरती तर आपल्याला दुसऱ्या ग्रहावरती राहायला जावं लागेल, पृथ्वीपासून लाखो किलोमीटर दूर. याच्याकरता स्पेसच्या माध्यमातून नासाच्या माध्यमातून संशोधन चालू आहे. रात्रंदिवस अभ्यास करतात संशोधक मायबाप. आपलं कीर्तन चालू आहे ना, आता नवीन काहीतरी संशोधन उद्याला येणार आहे. कृषी क्षेत्रामध्ये, औद्योगिक क्षेत्रामध्ये, वैद्यकीय क्षेत्रामध्ये, ॲटोमोबाईल क्षेत्रामध्ये. अहो इथं बसलेला आपल्या कुंभारे गावामध्ये बसलेला व्यक्ती 7 समुद्राच्या पलीकडे असलेल्या आपल्या प्रिय व्यक्तीशी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून त्याला पाहू शकतो. किती मोठं आश्चर्य आहे, किती मोठं आश्चर्य आहे. 6 जून 1674ला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक रायगडावरती झाला आणि राज्याभिषेक झाल्यानंतर श्री छत्रपती शिवाजी महाराज समोर उपस्थित असलेल्या लोकांना उद्देशून काय बोलले असतील, महाराजांनी काय भाषण केलं असेल. महाराजांचं ते भाषण 6 जून 1674ला दुपारी 1 वाजता हवेमध्ये विरून गेलं. ते शब्द हवेमध्ये विरून गेले. पण तेव्हाचं ते भाषण आज 2026 मध्ये आपल्याला कॅप्चर करता येते का विशिष्ट यंत्राच्या माध्यमातून. याच्यावरती संशोधन चालू आहे मायबाप, याच्यावरती संशोधन चालू. इतकं डीप
आपण कल्पना सुद्धा देखील करू शकत नाही की भविष्यामध्ये काय नवनवीन शोध लागतील ते. आपल्याला फक्त मोबाईल आणि इंस्टा आणि फेसबुक एवढंच चालायला येते. याच्या पलीकडे आपल्याला काही कळत नाही. प्रचंड टेक्नॉलॉजी विकसित होते मायबाप. वेगवेगळ्या देशामध्ये घरात बसून लोक शेती करतायत. घरात बसून, आश्चर्य का नाही, घरात बसून लोक शेती करतायत. बाजारपेठेमध्ये सुद्धा माल तर उत्पादित करतात. माल बाजारपेठेपर्यंत नेण्याचं सगळं कार्य मशीनद्वारे, यंत्राद्वारे चालू आहे. एका रूममध्ये एसी मध्ये बसून. एसीतला शेतकरी आता येणाऱ्या काळामध्ये, आता अमेरिका वगैरे प्रचंड देश पुढारलेले आहेत, आपण त्यांच्या खूप माग आहे. म्हणजे मला सांगायचं आहे की प्रचंड अशा प्रकारची टेक्नॉलॉजी विकसित होते. विठाला लहान लहान मुलं आहेत, यांच्या जीवनाला दिशा देण्याचं काम हे कीर्तन करेल. यांच्या जीवनाला दिशा देण्याचं, आनंद देण्याचं काम यांचं गायन करेल. यांच्या जीवनामध्ये उत्साह आणण्याचं काम यांचं वादन करेल. आणि मग ही मुलं, आज समोर बसलेली मुलं ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टी बारकाईनं अभ्यासतील, त्यावेळेस भविष्यामध्ये आपल्याच गावातील मुलं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये पारंगत झाल्याशिवाय राहणार नाहीत. फक्त त्यांना संस्कार देण्याची आणि जिथं संस्कार भेटतात तिथं आणण्याची गरज आहे. जगाच्या पाठीवरती एकमेव व्यासपीठ असं आहे की जिथून तुम्हाला फक्त चांगल्या गोष्टी सांगितल्या जातील. अन्यथा घरातला टीव्ही चालू करा, कोणताही चॅनल लावा, कोणताही चॅनल चालू करा, एकाही चॅनलवरती घरातील सगळ्या वयाच्या व्यक्तींनी, लहान मुलींनी, तरुण मुलींनी, मुलांनी, लहान मुलांनी, वयस्कर लोकांनी, आई वडिलांनी एकत्र बसून तो कार्यक्रम पूर्णपणे पाहावा. असा एकही कार्यक्रम टेलिव्हिजनवरती सध्या उपलब्ध नाही. नको त्या गोष्टी, नको ते संस्कार, नको ते बिभत्स गोष्टी तुम्हा आम्हाला दाखवून तुमची आमची पिढी बर्बाद होण्याचं काम या मीडियाच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून चालू आहे. म्हणून तुम्ही आम्ही त्याच्या बाबतीमध्ये सावधान असलं पाहिजे. आणि आपल्या मुलांची क्रय शक्ती ज्याला आपण म्हणतो ना, आपल्या मुलांची इमॅजिन शक्ती ज्याला म्हणतो ना आपण, आपल्या मुलांची जे कौशल्य आहे ते कौशल्य या मोबाईलमुळं, टी व्हीमुळं पूर्ण लयाला चाललं आहे. म्हणून या मुलांना या गोष्टीपासून थोडं बाजूला ठेवा. त्यांच्याकडून चांगलं पाठन, ज्ञानेश्वरी वाचायला सांगा, गाथा वाचायला सांगा. बुद्धीमध्ये विकास होईल. आणि बघा त्यांचं पुस्तकं पाठ होत आहेत का नाही. ही मुलं तुमच्या गावातली IAS ऑफिसर होतील. फक्त यांना या दोन गोष्टीपासून सांभाळा जरा. मोबाईल आणि टी व्ही या दोन गोष्टी सांभाळल्या, गावात वाचनालय असलं, गावात चांगली कीर्तन प्रवचन होत असले, आपलंच गाव भविष्यामध्ये आदर्श गाव म्हणून जगाच्या, या महाराष्ट्राच्या आणि या भारत देशाच्या पाठीवरती उदयाला आल्याशिवाय राहणार नाही. नुसतं कीर्तनकार आणायचे, कीर्तन ऐकायचे, बाबा गेले निघून, काय उपयोग आहे का. तुम्ही आम्ही तुमच्या आमच्या जीवनामध्ये परिवर्तन करावं. विठाला विठाला विठाला. जीवनाला गती असावी. तिसरा वर्ग असा त्याच्या जीवनाला गती आहे पण दिशा नाही, सारखा पळतोय पण हाती काहीच नाही. आणि चौथा वर्ग समाजामध्ये असा आहे, त्याच्या जीवनाला गतीही आहे आणि दिशाही आहे. मग अशा जीवनाकडे तुम्ही आम्ही पाहायचं आणि तुमचं आमचं जीवन जगत जायचं मायबाप. स्वामी विवेकानंदांचं जीवन घडल्याच्या पाठीमागं रामकृष्ण परमहंस यांची प्रेरणा आहे का नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन घडल्याच्या पाठीमागं राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा आशीर्वाद आहे, प्रेरणा आहे. स्वराज्य संकल्पक श्रीमंत शहाजी राजांचा फार मोठा मार्गदर्शन आहे महाराजांचं जीवन घडल्याच्या पाठीमागं. संभाजी महाराजांचं जीवन वयाच्या 32व्या वर्षी जगाला हेवा वाटावा असा इतिहासामध्ये चमकतंय. याच्या पाठीमागं छत्रपती शिवाजी महाराज नावाची फार मोठी प्रेरणा आहे. महात्मा गांधींचं जीवन घडल्याच्या पाठीमागे विनोबा भावे यांची प्रेरणा आहे. जीवनामध्ये आदर्श फार महत्वाचा आहे मायबाप. आदर्शाच्या संकल्पना वेगवेगळ्या असू द्यात. तुम्हाला जे आदर्श वाटतात ते मला वाटत नाहीत, मला जे आदर्श वाटतात ते यांना वाटत नाहीत, यांना जे वाटतात ते त्यांना आदर्शाच्या संकल्पना प्रत्येकाच्या भिन्न भिन्न असू द्या, काही फरक पडत नाही. पण आदर्श स्वीकारताना अत्यंत डोळसपणे आदर्श स्वीकारा. कारण आंधळ्याच्या पाठीमागं जर आपण चालू लागलो, पंथे पुढीलाचे चालताना कळे मागीला आणि डोळे उघडावे. पुढच्याला जर रस्ता माहीत नसेल, आंधळ्याच्या पाठीत जर तुम्ही चालत राहिला तर खड्ड्यात पडताल का नाही. मागीला आणि डोळे उघडावे, आहे की नाही. मग आज आपण तुकाराम महाराजांना तर विचारलं ना, महाराज सांगा ना, सांगा तुमचे. महाराज म्हटले, बाबा तो दैववान असावा, शुद्ध असावा आणि त्याच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर जीवनाचं कल्याण होईल असा असावा. जाणे भक्तीचा जिव्हाळा, दैववानाची व्याख्या सांगितली. जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा. जिव्हाळा, जिव्हाळा म्हणजे झरा आणि जिव्हाळा म्हणजे प्रेम. बरं का, आता आपल्याकडे वेळ नाही. जिव्हाळा, भक्तीमध्ये प्रेम असावं. गुणरहितम कामनारहितम प्रतिक्षणवर्धन त्याविक्षण सूक्ष्म सर अनुभव. आणि जिव्हाळा म्हणजे झरा. झऱ्यामध्ये अखंडता असते, झऱ्यामध्ये स्वच्छता असते आणि झऱ्यामध्ये शीतलता असते. भक्तीमध्ये अखंडता, स्वच्छता आणि शीतलता असावी. दिन रजनी गोविंदाची. नाहीतर 11 वाजले की जा भया सुरू. भक्तीमध्ये भक्ती स्वच्छच असते हो, पण ती हेतून अस्वच्छ बनते. भक्तीतला हेतू आपला स्वच्छ असावा. स्वच्छता, अखंडता
आणि भक्ती ही मुळातच शीतल असते, विकारानं ती उष्ण बनते. असा दैवान दैव जैसे कौतुके कहीच दैन्य न देखे, महाराज म्हणतात. ज्याला स्वप्नात देखील दैन्याचं दर्शन नाही, तो दैवान पुरुष माझ्या जीवनातील आदर्श पुरुष आहे. दैन्य दुःखामा न येती जवळी, दहन ये होळी होती दोष, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. महाराज म्हणतात की जर त्याच्यामध्ये हे गुण नसतील भक्तीच्या संदर्भातील, तो पंडित असला काय, विद्वान असला काय, शहाणा असला काय, माझ्या अंतकरणाचा ठाव घेऊ शकत नाही. अभंगाचं दुसरं अनिक नोहे माझे मना, 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 अनिक नोहे माझे अनिक नोहे माझे मना, अनिक नोहे माझे मना, अनिक नोहे माझे मना, अनिक नोहे माझे मना, मना माझे मना, अनिक नोहे मायकल जॅक्सन तासाला 1 लाख घ्यायचा भाऊ, मग तुम्ही ठरवा आता. यांच्याकडून किती घ्यायचे ते तुम्ही ठरवा आता. हे विसरते महाराज, तुमचं गायन ऐकताना यांना विसर पडतोय. तुमच्याकडे नुसतं असे आवाज कोण पाहतेत, ते एकदा मनाच घे. पांडवांचं म्हणा. कुंती सांगती देवाला, कर्ण पांडवरे पहिला. टाळी वाजवा. कुंती सांगती देवाला, कर्ण पांडवरे पहिला. कुंती सांगती देवाला, नाही पतिराने जागीला. कर्ण पांडवरे पहिला, सांगती देवाला, कर्ण पांडवरे पहिला. ठेवावं लागेल हा. भजन ठेवल्या पूर्ण अभंग. वा वा. मायबाप, आपल्याकडे वेळ फार कमी आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भानं या ठिकाणी आपल्याला काही विचार व्यक्त करायचे. तत्पूर्वी सगळेजण एकदा प्रेमानं भजन करा. विठोबा क्षत्रिय कुलावतंश राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय भवानी जय शिवाजी हर माता की वंदे वंदे. मला जर कोणी विचारलं, ओ अविनाश महाराज, तुम्ही तुमच्या बापापेक्षा जास्त कोणाला मानता? वाक्य चांगली गांभीर्य नाही का? मला जर कोणी विचारलं, महाराज तुम्ही तुमच्या बापापेक्षा जास्त कोणाला मानता, तर त्या व्यक्तीला छाती ठोकपणे मी सांगेल की बाबा रे, मी माझ्या बापापेक्षा जास्त 4 बाणांना मानतो. 1 म्हणजे विठोबा, 2 म्हणजे ज्ञानोबा, 3 म्हणजे तुकोबा आणि 4 म्हणजे शिवबा. यदा कदाचित या एका विठोबानं या 3 बाणांना या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पाठवलं नसतं तर तुमच्या माझ्या नशिबी कपाळ मोक्ष आला असता, हे मात्र निश्चित आहे मायबाप. पण दुर्भाग्य या समाजाचं, आजच्या 2026च्या या वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये असं एक दळभद्री गाव आहे, दळभद्री विचारांचं गाव आहे, ज्या गावाचं नाव आहे चिखला. त्या गावानं बापाला बाप म्हणायला नकार दिला, बापाला बाप म्हणायला नकार दिला. धिक्कार करतो त्या गावाचा, आपल्या कुंभारी गावाच्या वतीनं. जर छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राच्या मातीमध्ये झाले नसते तर तुमच्या माझ्या नशिबी कपाळ मोक्ष झाला असता. ही गोष्ट कशी विसरलात तुम्ही? माय बहिणीच्या अंगावरचे कपडे ओढून घेता, माय बहिणींचे गळे दाबता. अरे लढायचं तर मर्दाबरोबर लढायचं ना. कमी आहेत का मर्द आसपास? त्या गावात लोकसंख्या कमी असेल, त्या गावात लोकसंख्या कमी असेल. माझ्या राजांना कधीही जात मान्य नव्हती, धर्म मान्य नव्हता. परंतु आज जर काही लोक छत्रपती शिवाजी महाराजांना विशिष्ट जातीमध्ये गोवण्याचा प्रयत्न करत असतील तर गावोगावचा तरुण मराठा म्हणजे केवळ एक जात नव्हे, मराठा म्हणजे मेलं तरी जो माग हटत नाही तो मराठा. शिवरायांना कुठली जात मान्य नव्हती. महाराजांनी त्या काळामध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आपल्या सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं होतं. आणि माझा राजा ग, शिवा राजा ग, बसला घोड्यावर. माझा राजा ग बसला घोड्यावर, टप 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 बसला घोड्यावर, बसला घोड्यावर, टप 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 बसला घोड्यावर. दिला वचन साई वचन पूर्ण करी ग, दिला वचन साई वचन पूर्ण करी ग.
बसला घोड्यावर बसला घोड्यावर बसला घोड्यावर बसला घोड्यावर बसला घोड्यावर वा 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 क्या बात है. मग त्या चिखली गावच्या हिजाड्याचा आजच्या कीर्तनातून, त्या हिजाड्या सरपंचाचा आजच्या कीर्तनातून मी जाहीर निषेध करतो की ज्यानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला विरोध केला. अरे या महाराष्ट्राच्या मातीमध्ये शिवरायांना तुम्ही विरोध करता? महाराष्ट्राच्या मातीत विरोध झाला म्हणून महाराजांचं अस्तित्व आणि महाराजांचं कर्तृत्व कमी होईल का? अरे जगातील 71 देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शिकवले जातात. पाकिस्तान सारख्या नालायक राष्ट्रामध्ये आदर्श राजा असावा कसा याचे धडे विद्यार्थ्यांना अभ्यासाला दिले जातात. अनेक देश असं म्हणतात की जर छत्रपती शिवाजी महाराज आमच्या देशामध्ये झाले असते तर आम्ही पृथ्वीवरती काय ब्रह्मांडावरती राज्य केलं असतं. ही ऊर्जा, ही ताकद फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये आहे. दुसऱ्या महायुद्धामध्ये केवळ छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणून भारतीय सैनिकांनी इंग्रजांना जगज्जेत केलं होतं. जगाला चांगल्या पद्धतीने हे माहितीये. ए नालायकांनो, तुम्ही एका चिखला गावामध्ये तुमच्या वृत्तीतच चिखल आहे, तुमच्या माथ्यातच चिखल आहे. या चिखला गावामध्ये पुतळा हटवण्याचा प्रयत्न करत. जग महाराजांना ओळखतंय. जग महाराज हे सूर्यासारखे आहेत आणि सूर्यासारख्या महाराजांवरती थुंकण्याचा प्रयत्न करणं म्हणजे स्वतःचं थोबाड शिकून घेण्यासारखं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हा गप्पांच्या चर्चेचा, मनोरंजनाचा, परिसंवादाचा विषय नव्हे, तर छत्रपती शिवाजी महाराज हा राष्ट्रीय अस्मितेचा विषय आहे. वाक्य गांभीर्य नाही का? एखाद्या राष्ट्रामध्ये धर्म अनेक असतील काही फरक पडत नाही. एखाद्या राष्ट्रामध्ये जाती अनेक असतील काही फरक पडत नाही. या देशात 3,500च्या पुढे जाती आहेत. एखाद्या राष्ट्रामध्ये भाषा अनेक असतील तरी चालतील, 8,000च्या पुढे भाषा. एखाद्या राष्ट्रामध्ये धर्म, जाती, पंथ, भाषा, चाली, रूढी, रीती, परंपरा भिन्न भिन्न असतील तरी चालेल मायबाप, काही फरक पडत नाही. किंबहुना एखाद्या राष्ट्राच्या सरहद्दी, आंतरराष्ट्रीय सरहद्दी सरकत्या असतील तरी चालेल. दररोज तिथं गोळीबार होऊ द्या, दररोज त्या ठिकाणी काही घटना होऊ द्या, काही फरक पडत नाही. पाकिस्तान सारखं नालायक राष्ट्र शेजारी असू द्या, चीन सारखं साम्राज्यवादी राष्ट्र शेजारी असू द्या आणि अमेरिकेसारखा बलाढ्य शत्रू एका बाजूला मैत्रीचा हात दाखवतोय आणि आतून घात करण्याचा प्रयत्न करतोय, असा बलाढ्य अमेरिकेसारखा शत्रू देखील असू द्या उशाशी. तो अमेरिका म्हणजे उशाशी सांभाळलेला नाग आहे मायबाप. असा अमेरिका असू द्या, पाकिस्तान असू द्या, चीन असू द्या, कोणीही विरोध करू द्या या भारत देशाला. जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज तुमच्या आमच्या मन आणि मनगटामध्ये जिवंत आहेत तोपर्यंत या हिंदू राष्ट्राकडे वाकड्या नजरेनं कोणाची पाहण्याची हिंमत होणार नाही. हेही तितकंच खरं आहे. कारण छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमची प्रेरणा आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमच्या सुखदुःखाची प्रेरणा आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आमच्या हृदय सिंहासनावरती विराजमान असलेले एक महान दैवत आहे. जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराजांच्या चरित्राचा, विचारांचा वसा आणि वारसा तुमच्या आमच्या खांद्यावरती आहे तोपर्यंत घाबरण्याचं कारण नाही. आज 4थी अर्थव्यवस्था म्हणून भारत उदयाला आलाय. येणाऱ्या काही वर्षामध्ये भारत विश्वगुरु झाल्याशिवाय राहणार नाही, हेही तितकंच सत्य आहे. पण शिवाजी महाराज नावाची ताकद, शिवाजी महाराज नावाची अस्मिता आणि शिवाजी महाराज नावाचं हे वादळ फक्त शिवजयंतीपुरतं मर्यादित न राहता शिवाजी महाराजांच्या विचारांचा वसा आणि वारसा तुम्ही आम्ही नेहमी अभ्यासला पाहिजे मायबाप. विठाला शिवाजी महाराज म्हणजे या भारत वर्षामध्ये होऊन गेलेले कुणी हिंदू राजे नव्हेत. वाक्य गांभीर्यानं ऐका. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या भारत वर्षामध्ये होऊन गेलेले फक्त आणि फक्त हिंदू राजे नव्हेत, तर छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या खंडप्राय प्रदेशाला स्वयंभू राष्ट्र म्हणविणारे आणि त्या राष्ट्राचे उद्दिष्ट या समाजाला बहाल करणारे पहिले भारतीय नेते आहेत. पहिले भारतीय नेते आहेत. पहिले भारतीय नेते आहेत. लोकशाहीचे प्रणेते आहेत. शिवाजी महाराज गप्पांचा, चर्चेचा, मनोरंजनाचा विषय नाही हो मायबाप, कीर्तनात सांगण्याचा विषय नाही. भीष्माची प्रतिज्ञा, अर्जुनाची एकाग्रता, एकलव्याची गुरुभक्ती, श्रावणाची मातृभक्ती, भगीरथाचा प्रयत्न करण्याचा दातृत्व, हरिश्चंद्राची सत्यनिष्ठा इत्यादी सगळ्या गुणांचं एकत्रित
जगाच्या पाठीवरती इतिहासकांना, संशोधकांना, अभ्यासकांना एका व्यक्तीमध्ये कुठेच दिसले नाहीत. ते गुण दिसले फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज या एकाच राजामध्ये. काय तुमचं माझं परम भाग्य आहे की असा राजा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये होऊन गेला आणि अशा राजाच्या सोबत तुमच्या आमच्या पूर्वजांनी काम केलंय. तुमच्या आमच्या पूर्वजांनी त्यांना पाहिलंय. किती भाग्याची गोष्ट. इथेच राजा इथे जन्मला किल्ल्यावर किल्ल्यावर माझ्या राजाचं दिवाचं राजाचं दिवाच राजाचं दिवाच माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या दिवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर ही सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर तलवारीच्या धारेवर अरे रईते साथी वार झेलले आपल्या निधड्या छातीवर आपल्या निकड्या छातीवर आपल्या निकड्या छातीवर हे प्राणपणाने लढले मावळे तर सगळ्या राजावर 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 छत्रपती शिवाजी महाराज जय. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर हे आठवण येते मना मनात भगवाजीचा दिसल्यावर भगवाच्या दिसल्यावर भगवाच्या दिसल्यावर जात पातना धर्म मानला जगला माणुसकीवर धर्म मानितो जगला माणुसकीवर जगला माणुसकीवर पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा हिशोबाच्या हृदयावर 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 माझ्या राजाचं देवाचं राजाचं देवाचं राजाचं देवाचं राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर किल्ल्याच्या दगडावर किल्ल्याच्या दगडावर किल्ल्याच्या दगडावर राजाधिराज महाराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी. शिवाजी हर हर वंदे भारत माता की. माझी जिजाऊची पुण्याई कशी आली व पळाला अर्रा! तो बापाचा बाप वाघचुमा जन्मला माझा बापाचा बाप वाघचुमा जन्मला बापाचा बाप वाघचुमा जन्मला तो बापाचा बाप वाघचुमा जन्मला अन्न होती माझी जाऊची शपथ घेतली स्वराज्याची अन्नवती वाजतावून शपथ घातली स्वराज्याची जन कल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची पूर्णाधीन स्वराज्याची या पूर्णगणाला पूर्णाधीन स्वराज्याची या पूर्णगणाला तो बापाचा वाघशिवा जन्मला तो बापाचा बाप वाघशिवा जन्मला तो बापाचा बाप वाघचुमा जन्मला तो बापाचा बाप वाघचुमा जन्मला हाती घेतली तलवार केला दुष्टाचा संहार त्या अफजल्याच कोथळा त्यांनी काढिला बाहेर अफजलाचा कोथळा त्याने काढला बाहेर त्या अफजलाचा कोथळा त्याने काढला बाहेर प्रतापगडाच्या पायथ्याशी आई कबर साक्षीला तो बापाचा बाप वाघशिवा जन्मला तो बापाचा
बाप वाघ शिवा जन्मला तो बापाचा बाप वाघ 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 जन्मला. आपल्या कुंभारे गावातल्या तरुणांनी आजचा जो एक दिवसीय कीर्तन महोत्सव आयोजित केला ना, तो महोत्सव आज सार्थकी लागला असं म्हणायला काही हरकत नाही. कारण या आपल्या गावातील वडिलांसमान असणाऱ्या ह्या सगळ्या आमच्या महाराज मंडळींना इथं नाचू वाटलं. त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य तुम्ही पाहिलं का? आपल्या बापदादांच्या चेहऱ्यावरती आपल्या कार्यक्रमानं, आपल्या संयोजकानं, आपल्या संयोजनानं आणि आपल्या नियोजनानं जर मला हे हास्य दिसत असेल पोरांनो, तर खऱ्या अर्थानं तुम्ही हा कार्यक्रम जो केलाय तो 100% यशस्वी झाला असं म्हणायला काय अर्थ नाही. यांच्या चेहऱ्यावरती हास्य उमललं, कार्यक्रम यशस्वी झाला, होऊ द्या किती खर्च, ठीक आहे नाही, काय अडचण नाही. महाराज अतिशय सुंदर गीतं या ठिकाणी महाराजांनी सादर केली. महाराजांकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. 17व्या शतकाचा प्रारंभ, 5 सुलतानी सत्ता या महाराष्ट्राच्या उरावरती नाचत होत्या, थैमान घालत होत्या. सुलतानी सत्तेचा अर्थ आणि अनर्थ केवळ एकच होता, घरादाराची राख रांगोळी, संसाराची होळी. गावाच्या गाव बेचिरा केली जायची, गावाच्या गावात जबरदस्त धर्मांतर केली जायची. हिंदूंचे सण आणि हिंदूंची मंदिरं उद्ध्वस्त केली जायची. शेतकऱ्याच्या भरपिकामध्ये जनावरं घातली जायची, गवताच्या गंजी पेटवून दिल्या जायच्या, धान्याची लूट केली जायची. लुटलं जाईल या भीतीनं धान्याच्या बिया आणि गवताच्या पाती देखील कोमेजून जायच्या. मायबाप कोमेजून जायच्या. घरातून बाहेर पडलेली तरणी पोरगी घरामध्ये परत सुरक्षित येईल का नाही ही शाश्वती नव्हती, ही शाश्वती नव्हती. आणि अशा भयान कालखंडामध्ये 450-500 वर्षाचा कालखंड होता, सामान्य नव्हता. अशा या भयान कालखंडामध्ये छत्रपती शिवाजी महाराज नावाची ठिणगी उत्पन्न होतीये. त्या ठिणगीपासून एक ज्वाला बनतीये, त्या ज्वालेपासून एक मशाल पेटतीये, आणि ती मशाल या हातातून त्या हातात, त्या हातातून त्या हातात, आणि स्वराज्याचा वनवा 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 भडकत जातो. मायबा जगानं नोंद घेतली या स्वराज्याची. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे सामान्य नाही बरं मायबाब. एवढं सामान्य घेऊ नका महाराजांना. सामान्य हस्ती नव्हे छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे. या देशाच्या माननीय माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील ज्यावेळेस या अखंड हिंदुस्थानच्या पहिल्या महिला राष्ट्रपती बनल्या, त्यावेळेस प्रतिभाताई पाटलांना राष्ट्रपती पदाची शपथ घेतल्यानंतर अभिभाषणामध्ये एका हुशार पत्रकारानं प्रश्न विचारला, प्रतिभाताई या हिंदुस्थानच्या तुम्ही पहिल्या महिला राष्ट्रपती बनलात, सांगा प्रतिभाताई कोणाला डोळ्यासमोर ठेवून तुम्ही तुमचा राज्यकारभार कराल, तुमचे आदर्श कोण आहेत सांगा प्रतिभाताई. प्रतिभाताईच्या उत्तराकडे जगातील सगळ्या मीडियाचं लक्ष होतं की प्रतिभाताई कोणाला आदर्श मानतात. राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपती पदाच्या अभिभाषणामध्ये राष्ट्रपती झाल्यानंतर प्रतिभाताईंनी पत्रकारांच्या समोर उत्तर दिलं, मी कोणाला आदर्श मानते ऐका, जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा असे म्हणणारे श्री संत तुकाराम महाराज, जागतिक दर्जाचा सिद्धांत मानणारे संत तुकाराम महाराज, आणि रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, अन्यथा तुमचे हात कलम केले जातील. रयतेची जनतेची पोटच्या पोराप्रमाणे काळजी करणारे श्री छत्रपती शिवाजी महाराज हे सोपं नाही. त्या ठिकाणाहून एखाद्या विशिष्ट राजाचा उल्लेख करणं राष्ट्रपती, आणि त्या काळात प्रतिभाताईंनी उत्तर दिलं, माय बाप छत्रपती शिवाजी महाराज. किती सांगू मी तुम्हाला, 15 मिनिट माझ्याकडे शिल्लक राहिले आहेत. काय 15 मिनिटामध्ये महाराजांचं चरित्र संपेल का हो? अथांग सागरासारखा महाराजांचे गुण आहेत. एकेका गुणावरती महाराजांच्या पावला पावलावरती चिंतन करण्यासारखा विषय. 50 वर्षाचं आयुष्य जगले छत्रपती शिवाजी महाराज. पण आजही या महाराष्ट्रातल्या तरुणाला वाटतं, महाराष्ट्रातला तरुण म्हणतो, महाराज पुन्हा जन्माला या, मासाहेब पुन्हा जन्माला या, राजे पुन्हा जन्माला या, राजे या राजा पुन्हा जन्माला या, राजे
पुन्हा जन्माला या राजे, पुन्हा जन्माला या हे राजा, पुन्हा जन्माला या या जनतेला न्याय द्या, महाराष्ट्र गणमाया, धरणी धरणीची जावा माता, धरणी शहाजी महाराज, धरणी दादूची पडदो, धरणी झाली ती मावळे, अरे धरणी दादूची पडदो, धरणी झाली ती मावळे, राजे हे राजा, पुन्हा जन्माला या राजे, पुन्हा जन्माला या राजे, पुन्हा जन्माला या राजे, पुन्हा जन्माला या, पुन्हा जन्माला या, पुन्हा जन्माला या, पुन्हा जन्माला या. वा 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 क्या. आजही श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराजांची गरज तुम्हाला का वाटते? काय कारण आहे छत्रपती शिवाजी महाराजांना आपण पुन्हा जन्माला या असं म्हणतो? सांगा ना माई बाप, सांगा. रायगडावरती कधी गेला तर अंगावरती रोमांच उभे राहतात आणि माझा तरुण त्या रायगडाकडे पाहून बोलतो, ए रायगडा, अरे सांग ना माझा राजा कसा दिसायचा? ए रायगडा, अरे सांग ना माझा राजा कसा चालायचा? ए रायगडा, अरे तू माझ्या राजाला अंगा खांद्यावरती खेळवलंय ना? ए रायगडा, अरे सांग ना माझा राजा कसा न्याय निवाडा करायचा? ए रायगडा, अरे सांग ना माझा राजा कसा मावळ्यांच्या अंतकरणामध्ये ऊर्जा पेरायचा? हे रायगडा, अरे सांग ना. जर माझ्या राजांना कळालं असतं 2025 मध्ये या महाराष्ट्रामध्ये एका 4 वर्षाच्या मुलीवरती अन्याय अत्याचार होऊन तिचा निर्गुण खून होतो, ही बातमी जर माझ्या राजांच्या कानावरती पडली असती तर सांग 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 रायगडा, माझ्या राजानं काय न्याय केला असता आणि माझ्या राजांची अवस्था त्या क्षणी काय झाली असती? सांगणारे रायगडा, तू आज एवढ्या शांत कसा? तू पाहिलंय ना राजांना? बोल माय बाप. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील न्यायव्यवस्था, श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील शेतकऱ्यांविषयीचं धोरण, श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील सैनिकांविषयीचं धोरण, श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील जलव्यवस्थापन, श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील प्रशासकीय व्यवस्था, श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील भ्रष्टाचारासंबंधीची ध्येय धोरणं, महाराजांच्या काळातील एका गुणावरती प्रकाश टाकण्यात का त्यातून तास 2 तास 4 तास बोलण्यात का आपल्याकडे वेळ शिल्लक नाही. फक्त महाराज हे महान होते, प्रचंड महान होते आणि ते तुमचे आमचे आहे, त्याचा स्वाभिमान तुम्ही आम्ही जरूर बाळगायचा. एवढीच गोष्ट शिवजयंतीच्या निमित्तानं तुम्ही आम्ही लक्षात घ्यायची. विठाला विठाला. श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनामध्ये 350 किल्ले उभा केले. हे महाराजांचं कर्तृत्व आहे का महाराज? अजिबात नाही. किल्ले उभा केले हे महाराजांचं कर्तृत्व नाही. तर याही पेक्षा श्री महाराजांनी या किल्ल्यावरती उभा राहणारी, स्वराज्याकरता, देशाकरता, मातीकरता अगोदर समोरच्याला मारायला आणि मग मरायला तयार असणारी माणसं शिवाजी महाराजांनी आपल्या जीवनामध्ये निर्माण केली. हे शिवाजी महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. एक प्रसंग सांगतो 10 मिनिटामध्ये आणि सेवेला स्वल्प विराम देतो. 10 मिनिट शांत चित्ताने, शांत सर्वांगाचं चित्त करून एवढाच प्रसंग ऐका. आपलं नाही 15 मिनिटाचा प्रसंग सांगतो. सगळेजण एकदा भजन करा. विठ्ठला विठ्ठला. कॉन्सन्ट्रेशन करा, एकाग्र चित्तेनं प्रसंग ऐका. अफजल खानासारख्या दैत्याचा सर्वनाश महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याला केला. त्या दिवशी तारीख होती 10 नोव्हेंबर 1659. वार होता गुरुवार. दिवसाचे 8वें ताशी म्हणजे दुपारी 2 वाजता श्री महाराजांनी अफजल खानाचा कोथळा प्रतापगडाच्या पायथ्याला काढला. आणि जगाच्या पाठीवरची आजची जी समस्या आहे ना, दहशतवाद,
फक्त रक्तरंजित नसतो, तो अर्थव्यवस्थेतलाही असतो, तो राजकारणातही असतो. आम्ही टेरिफ लावू, आम्ही वाढवू, आम्ही आयात बंद करू, आम्ही निर्यात याच्याशी करार करू नका, त्याचं तेल घेऊ. जागतिक दर्जाचा दहशतवाद संपवायचा कसा याचं उदाहरण श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी तुम्हा आम्हाला 10 नोव्हेंबर 1659 घालून दिलेलं आहे. लक्षात घ्या, एकांगानं चरित्र कधीच पाहायचं नाही. त्यानंतर महाराजांच्या जीवनामध्ये एक अत्यंत भयावह, अत्यंत दुर्दैवी घटना घडली स्वराज्याच्या बाबतीमध्ये. ती घटना अशी होती, 40,000ची फौज घेऊन दिलेर खान आलेला आणि त्यानं पन्हाळ्याला असा बळकट वेळा टाकलेला की चिट पाखरू देखील आतमध्ये जाऊ नये, अगर बाहेर येऊ नये त्याच्या परवानगीशिवाय. 40,000च्या अजस्र फौजेनं छत्रपती शिवाजी महाराजांना वेळा टाकलेला आहे. महाराजांचं जीवन, स्वराज्य धोक्यात आलं होतं. मायबाप कोणत्या क्षणी काय होईल सांगता येत नव्हतं. जिजाऊ मासाहेबांनी वेळा फोडण्याचा प्रयत्न केला. प्रति शिवाजी नेताजी पालकरांना तो वेळा फोडण्याचा प्रयत्न केला. सगळे प्रयत्न असफल झाले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन धोक्यात आलं. मायबाप ज्यावेळेस सिद्धी जोहारनं पन्हाळगडाला वेढा टाकला. या सिद्धी जोहार बरोबर काही मातब्बर सरदार होते. सिद्धी खान, भाई खान, सादक खान, फाजल खान, रुस्तमे जमा, सर्जेराव घाडगे, सूर्यराव सुर्वे विदेशी लांडगे होते. त्याचबरोबर देशी कोल्हे देखील होते. देशी कोल्हे, तुम्ही कसले राजे, आम्हाला राजे म्हणा, असे देशी कोल्हे देखील त्या काळात होते. आणि या सगळ्यांचा अजस्र वेढा या सह्याद्रीच्या वाघाला पडला होता. मायबाप श्री महाराजांचं जीवन धोक्यात आलं होतं. कधीही सुन्न न पडलेली बुद्धी महाराजांची त्या क्षणी आणि त्या प्रसंगामध्ये सुन्न पडली होती. मायबाप शेवटचा उपाय म्हणून श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी गेल्या महिन्यामध्ये ओळख झालेल्या नेबापूर गावच्या शिवा काशीद नावाच्या एका तरण्या बांड पोराला आमंत्रण दिलं. भेटण्याचं आमंत्रण. राजे तर गडावरती अडकलेत, 40,000ची फौज आहे, राजांचं जीवन धोक्यात आहे. आणि त्या क्षणी महाराजांनी शिवा काशीदला आमंत्रण दिलं भेटण्याचं. गेल्याच महिन्यात ओळख झाली होती. महाराजांचा निरोप मिळताच तो इमानी प्राणी राजांच्या समोर हजर झाला. राजांना त्यानं वाकून मुजरा केला. राजे बोलतात, शिवा, आम्ही तुला कशा करता बोलवलं आहे तुला माहिती आहे का? तो बोलतो, राजे तुम्ही सही सलामत सुटावं हेच आई तुळजा भवानीच्या चरणी माझी विनम्र प्रार्थना आहे. राजे बोलतात, शिवा, अरे आम्ही सुटू रे, पण त्याच्याकरता तुला एक काम करावं लागेल. तो बोलतो, आज्ञा राजे, आज्ञा. राजे बोलतात, शिवा, एकाच वेळेला गडावरून 2 पालख्या निघतील. शिवा, तू आमच्यासारखा दिसतोस, आमच्यासारखा चालतोस, आमच्या एवढीच तुझी उंची, आमच्यासारखीच तुझी देहयष्टी. शिवा, एकाच वेळेला गडावरून 2 पालख्या निघतील. एका पालखीमध्ये 600 बांधल घेऊन मी जाईल. एका पालखीमध्ये बसून 600 बांधल सोबत घेऊन, 600 मावळे सोबत घेऊन मी बसणार आहे. आणि शिवा, दुसऱ्या पालखीमध्ये बसण्याकरता आणखीन एक शिवाजी हवा. तो बोलतो, मग राजे आणलंय कुठं तेवढं सांगा. राजे बोलतात, शिवा प्रति शिवाजी हवा. तो बोलतो, राजे आणलंय कुठं तेवढं सांगा. राजे बोलतात, शिवा आमचा वेश परिधान करून आमच्या पालखीमध्ये नकली शिवाजी बनून तू बसशील काय आणि सिद्धी जोहारला भेटीला जाशील काय? तो बोलतो, राजे अशी संधी कोण सोडतं होय, अशी संधी कोण सोडतं? राजे बोलतात, शिवा पुन्हा एकदा विचार कर. आमच्या पालखीमध्ये बसून आमचा वेश परिधान करून 10-15 मावळे सोबत घेऊन सिद्धी जोहारला भेटायला जाणारा शिवाजी मात्र पुन्हा हे जग पाहू शकत नाही. शिवा, आम्ही सुटू गाड्या या वेड्यातून, पण मर्दा तुझं काय, तुझं काय? त्यावेळेस त्या इमानी प्राण्यानं छातीला हात लावला आणि सांगितलं, राजे तुम्ही सुटायला हवेत. तुम्ही सुटला तर या जीवनाचं सोनं झालं, तुम्ही सुटला तर या जगण्याचं सार्थक झालं. रक्ताच्या प्रत्येक थेंबाबरोबर पुन्हा पुन्हा मरण्याची ताकद या शिवा काशीद मध्ये. राजे लाख मेले तरी चालतील, लाख मेले तरी चालतील, पण लाखांचे पोशिंदे मात्र जगलेच पाहिजेत. राजे मी जायला तयार आहे. मंडळी, केवढीही त्यागाची भूमिका आहे. आपल्या स्वामीच्या काजाकरता प्रत्यक्ष मृत्यू समोर दिसत असताना देखील मरणाला सामोरं जायची ताकद फक्त एकाच महिन्यात ओळख झाली होती.
राजे बोलतात, शिवा आपल्याकडे वेळ फार कमी आहे. तुझी शेवटची इच्छा काय मर्दा सांग. मला माहिती आहे, मला माहिती आहे शिवा. काळजावरती दगड ठेवून मी तुझ्याशी संभाषण करतोय. सांग शिवा, तुझी शेवटची इच्छा काय. त्यावेळेस शिवा काशीत राजांच्या चरणावरती आपलं डोकं ठेवतो. तो बोलतो, राजे माझे कारभारीनाने मी नेहमी गप्पा मारायचो. माझी बायको नेहमी, माझ्या बायकोला मी सारखं तुमच्याविषयी सांगायचो. माझा राजा असा, माझा राजा तसा, आमचं शिवबा राजे असं, आमचं शिवबा. माझी बायको मला एक दिवस म्हटली, का हो सारख्या शिवाजी राजांच्या गप्पा मारता. तुमचे शिवाजी राजे नेमकं दिसतात कसे हो, कसे दिसतात तुमचे शिवाजी राजे. त्यावेळेस मी माझ्या कारभारणीला म्हटलं होतं, ए कारभारणे माझं राजा कसं दिसतात म्हणून काय विचारते. अगो जर मी माझ्या राजांचे कपडे माझ्या अंगावरती घातले ना तर शिवाजी राज्यात आणि माझ्यात बदलत नाही ग कारभारने. अक्षी माझ्यासारखं दिसतात शिवाजी राज, माझ्यासारखंच दिसतात. माझी बायको म्हटली, काय तुम्ही काय बोलता, तुमच्या जिभेला काही हाड आहे का नाही. राजे कुठं, आपण कुठं, राजे कुठं. त्यावेळेस मी माझ्या बायकोला शब्द दिलाय, ए कारभारने तुझा विश्वास नाही ना, ऐक एक ना एक दिवस या रयतेचा राजा मी आपल्या घरी घेऊन आल्याशिवाय राहणार नाही. हे घे माझं वचन. आणि मग तर तुझा विश्वास बसेल का नाही की शिवाजी राजा माझ्यासारखं दिसतात म्हणून, मी राजांसारखा दिसतो म्हणून. कारभारणीला वचन दिलंय, राजे या जगात मी नसेन मला माहिती आहे. माझी एक शेवटची इच्छा आहे, फक्त तुमचे चरण माझ्या घराला लागू द्या. याच्यापेक्षा मला काही नको राजे. माझ्या घरी फक्त एक वेळ जाऊन या. मी गेल्यानंतर तुमच्या येण्याकडे माझे घरचे डोळे लावून बसलेले असतील. शेवटची इच्छा मागितली. राजांनी आपले खास कपडे काढले, शिवाच्या हातामध्ये दिले. शिवाने ते कपडे आपल्या मस्तकाला लावले. अंगामध्ये चोळणा कसला, राजा जरीबुंद अंगर का घालता, पायामध्ये चोळणा कसला. राजांनी आपल्या हाताने शिवाच्या डोक्यावरती जिरटोप ठेवला, त्याच्यावरती मोत्याचा तुरा खोवला. राजांनी आपल्या हाताने शिवाच्या कमरेला जरी दुशेला आवळला, त्याच्यामध्ये रत्नजडित तलवार म्यान केली. राजांनी सल्लूक उघडली, त्याच्यातून 32 मण्याची कवड्याची माळ बाहेर काढली. शिवाच्या समोर धरली. राजे बोलतात, शिवा हा आमच्या जगतजननी तुळजा भवानीचा प्रसाद कशावरती नाही फसला तर तो सिद्धी जोहार या कवड्याच्या माळेवरती नक्की फसेल. रयतेच्या पदरामध्ये सोन्याचं दान घातलं राजांनी आणि स्वतः मात्र 32 मण्याच्या कवड्याच्या माळेशिवाय राजांनी कुठला अलंकार घातला नाही. माई बाप, कवड्याची माळ गळ्यात असायची राजांच्या, सोनं चांदी नाही वापरत. ती कवड्याची माळ शिवाच्या गळ्यामध्ये घातली. जसजशी एक एक वस्तू शिवाच्या अंगावरती चढत होती तसतसं त्याचं हृदय कासावीस होत होतं, हृदय भरून येत होतं माईबाप. आणि 15 माणसांना सोबत घेऊन शिवा काशीत पालखीमध्ये बसला राजांचं रूप धारण करून. आणि 600 बांदल आणि बाजी प्रभू देशपांडे घेऊन राजे गडावरून निघाले. एकाच वेळेला रात्रीच्या भयान काळोखामध्ये 2 पालख्या गडावरून निघाल्या माईबाप. रात्रीची ती भयान शांतता, दूरवर कुठेतरी कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज, रातकिड्यांचा तो कर्कश आवाज. या वेळातून श्री शिवाजी महाराज निसटले की जिंकलंच म्हणून समजा. पण त्याच्याकरता बलिदान जाणार होतं शिवा काशीचं. शिवा काशीची पालखी घेऊन 15 माणसं पळत होती. राजांची पालखी घेऊन 600 बांदल पळत होते. पळता पळता पालखींचे गडी बदलले जात होते. पडणाऱ्या पावलांचा फक्त आवाज येत होता. आणि एवढ्यामध्ये चौकी पहारा जवळ आला आणि यांच्या कानावरती आवाज आले, होशियार है, होशियार है. मंडळी होशियार है असा आवाज ऐकल्यावर बाजी करायला, अरे पालखी जोरात पळवा. पालखी जोरात पळवली गेली. पळवता पळवता पालखीचे गडी बदलले गेले. मंडळी निम्मा अंतर महाराजांनी कापला. आता फक्त एक चौकी पहारा होता. तेवढा चौकी पहारा ओलांडला की महाराज विशाळ गडाकडे सुखरूप गेलेच म्हणून समजा. चौकी पहारा जवळ आल्यावर या 600 मावळ्यांची पावलं जरी अशी मंदावली, एवढा चौकी पहारा सुटू दे रे देवा. हे आई तुळजा भवानी, एवढ्या चौकी पहाऱ्यातून आम्ही सुरक्षित बाहेर पडू दे. माझ्या राजाचं जीवन धोक्यात आलंय आई भवानी, फक्त एवढ्यातून बाहेर पडू दे ग. तुझ्या चरणी कोटी कोटी प्रणाम आई. कुणी नवस केले मंडळी. आणि एवढ्यामध्ये त्यांच्या कानावरती दुसऱ्या चौकी पहाऱ्याचे आवाज आले, होशियार है, होशियार म्हणजे सावध आहात का, सावध होशियार. बाजी करायला रे पालखी पळवा. पालखी पळवली गेली. एकानं पाहिलं तो बोलतो, दुश्मन दुश्मन दुश्मन. रुको. आता थांबत असतो
असतात का? पालखी पळवली गेली. त्यानं पाहिलं तो तसा सिद्धी जोहारकडे पळत पळत गेला आणि तो बोलतो, हुजूर दुश्मन भाग गया, दुश्मन भाग गया जी हुजूर. अरे क्या बकते हो हरामी, जी हुजूर. ज्यानं सांगितलं दुश्मन भाग गया, त्याच्या जवळ तो सिद्धी जोहार गेला आणि ठार 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 त्याच्या थप्पडा लगावल्या. एवढ्यामध्ये फाजल खान म्हणजे अफजल खानाचा पोरगा म्हणतो, फिर भी मैं कह रहा था, फिर भी मैं. खामोश फाजल, अगर एक लफ्ज भी तूने निकाला ना तो जान बख्श लूंगा तेरी. मंडळी, एखाद्या कंदकामध्ये एखादा नाग झोपलेला असावा आणि त्याच्यावरती कुणाचा तरी पाय पडावा, तो जसा फणा करून उभा राहतो ना तसा सिद्धी जोहार आग ओकू लागला. डोळे लालबुंद झाले. त्यानं आवाज दिला, मसूद. सिद्धी मसूद, जी हुजूर. मसूद, जितने तुम्हारे पास है उतनी फौज लेकर जाओ, शिवा को पकड़ो, शिवा को पकड़े बगैर हमारे सामने मत आना जाओ. 1,500ची फौज घेऊन सिद्धी मसूद निघाला. अत्यंत वेगाने निघाला. काही अंतर गेला. इकडे राजांची पालखी जोमानं पळवली जात होती. अरे पायात चपला नव्हत्या. अनवाणी पायानर विंचू काट्या, सर्प विंचू असलेल्या जंगलामध्ये, काट्या कुपट्या असलेल्या जंगलातून हे 600 बांदल रात्रीच्या भयान काळोखात पळत होते. यांना फक्त एक माहित होतं की आपल्या राजाला विशाळ गडावरती सुरक्षित पोहोचवायचं आहे. काहीही झालं तरी सुरक्षित पोहोचवायचं आहे. मंडळी, तो मसूद निघाला. काही अंतर गेला. त्यानं पाहिलं 10-15 माणसं पालखी घेऊन पळतायत. ठेरो, पालखीला गराडा घातला. पडदे बाजूला सारले. आतमध्ये शिवाजी राजे आहेत ते त्यानं पाहिलं आणि त्याचा आनंद गगनात मावेना. त्यानं पालखी सिद्धी जोहारच्या शामियान्याकडे घ्यायला सांगितली. त्याला इतका आनंद झाला की जे कोणालाच जमलं नाही, देश विदेशातल्या शूरवीरांना, सेनापतींना ते या पठ्ठ्यानं करून दाखवलं म्हणून त्याचा आनंद गगनात मावेना. आता माझी जगभर कीर्ती पसरेल, मी शिवाजीला पकडलं, राजांना पकड. मंडळी, पालखी सिद्धी जोहारच्या शामियान्यामध्ये आणली गेली. पालखी खाली ठेवण्याचं फरमान सुटलं. पालखी खाली ठेवली गेली. पडदे बाजूला सारून हळवार पावलानं राजे बाहेर आले. जसं राजांना सिद्धी जोहारनं पाहिलं तो बोलतो, क्यों शिवाजी राजे, भागने का इरादा था? राजे म्हणतात, जमलं तर बघाव म्हणत होतो. अरे चल हट, तुम हमारे कब्जे में हो, ये जानते हुए भी तुम भागने की व्यर्थ कोशिश करते हो. राजे बोलतात, प्रयत्न करायला काय हरकत होतं? मंडळी, अगर भाग जाते तो कहां जाते? राजाने सांगितलं, विशाळगड. ही चर्चा चालूत असताना अफजल खानाचा पोरगा, ज्याला शिवाजी महाराजांनी अफजल खान वधाच्या वेळेमध्ये जीवदान दिलं होतं, तो अफजल खानाचा पोरगा फाजल खान सिद्धी जोहारच्या कानामध्ये काहीतरी कुजबुजला. आणि जसं त्यानं तो ऐकलं, तो एकदम ताडकन उठून उभा राहिला आणि राजांच्याकडे जळजळीत नेत्र कटाक्ष टाकत तो बोलतो, कोण हो तुम? त्यानं सांगितलंय, या शिवाजी राज म्हणतात मला. अरे हरामी हो तो भाग गया, तुम कौन हो बताओ? त्यानं सांगितले, दुश्मना, या जीवाला शिवा काशीद म्हणतात. इतना बडा दगा मेरे साथ, जानते हो अंजाम? अरे तलवार माझ्या जवळ देखील होती, सोबत घेतली नाही, पालखीत आहे. मला काय तलवारीचं मरणाचा भ्याव दाखवतोस? अरे आम्ही राजांचा सिपाही हाय, मरणाचा भ्याव आम्हाला दाखवतोस का? काय करशील? मार मार. कसलाही विचार न करता तो धावत पळत गेला आणि त्यानं आपली तलवार शिवा काशीच्या छातीमध्ये अशी आर पार खुपसली आणि पुन्हा बाहेर ओढली. जिथून रक्त वाहत होतं तिथं शिवानं हात दाबला. मंडळी, दाबला, गळागळा रक्त वाहू लागलं. अगदी एका मिनिटामध्ये 15 मावळ्यांच्या कत्तली त्या ठिकाणी झाल्या. आणि त्यावेळेस तो सिद्धी जोहार शिवा काशीदच्या समोर आला आणि तो बोलतो, क्यों? एक बताओ शिवा काशीद, तुम मरने वाले हो, ये जानते हुए भी तुम मेरे सामने नकली शिवाजी बनकर क्यों आए? क्यों आए? त्यावेळेस त्या शिवा काशीदनं सांगितलंय, दुश्मना, अरे तुला काय माझ्या राजांची किंमत कळणार? अरे तुला काय माझा राजा समजणार? हिमालय एवढ्या उंचीचा राजा तुला समजणार नाही. काही क्षण का व्हायना राजांचे कपडे मला अंगावरती घालायला मिळाले. काही क्षण का व्हायना राजांनी मला मिठी मारली. काही क्षण का व्हायना राजांनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला. अरे सोंगातलं का व्हायना शिवाजी या शिवा काशीदला आपल्या आयुष्यात बनता आलं. या जीवनाचं सोनं झालं, या जगण्याचं सार्थक झालं. मार मारायचंय तर मार.
मंडळी दुसऱ्या क्षणाला शिवाच्या अंगावरती असंख्य वार झाले, रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. शिवा कोलंडला मंडळी, कोलंडला, पण पालता नाही पडला, पालता नाही पडला. शामियानाच्या खांबाला टेकत टेकत शिवा खाली बसला. शिवाच्या श्वासानं माती आकाशामध्ये उंच उडाली आणि उडाल्या मातीला शिवा आकाशात सांगू लागला, सांगा माझ्या राजाला, सांगा माझ्या राजाला हा शिवा काशीत मेला म्हणावं, पण नुसता मातीत मेला नाही. सांगा माझ्या राजाला हा शिवा मातीसाठी मेला, मातीसाठी मेला, हे सांगा माझ्या राजांना. म्हणून माझे शिवाजी राजे सांगायचे, काय म्हणायचे माझे शिवाजी राजे? शिवाजी राजे म्हणायचे, अरे तलवार एक धारी तर माझा शिवा काशीत दुधारी होता, एकटा शिवा काशीत माझा लाखात एक होता, लाखात एक होता, लाखात एक होता. हे सांगत हे मेरे वतन के लोग, ए मेरे वतन के लोग जरा आँख में भर लो पानी, शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. मेरे वतन के लोग जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो. हम जिएंगे और मरेंगे, ऐ वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए. तू मेरा करवा, तू मेरा धर्मा, तू मेरा अभिमान है, ऐ वतन महबूब मेरे तुझ पे दिल कुर्बान है. हम जिएंगे और मरेंगे, ऐ वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए. दुर्दैवानं माझ्या राजांना फार कमी आयुष्य भेटलं. दुर्दैवानं छत्रपती संभाजी महाराजांचा घात आपल्याच लोकांनी केला, नाहीतर काय 150 वर्ष इंग्रज राज्य करतायत. आणि आज आपल्या, मी मगाशी सांगितलं ना, AC मध्ये बसून आपल्या हिंदुस्थानमध्ये लोकांनी शेती केली असती, पण माझ्या राजांना आयुष्य कमी भेटलं आणि 150 वर्ष गुलामगिरीमध्ये देश गेला, सोन्याचा धूर निघत होता. जाऊ द्या, आज आपण स्वतंत्र भारतामध्ये जो आनंद घेतोय, कीर्तन, भजन, प्रवचन, सत्संग, सगळ्या क्षेत्रामध्ये आपली मुलं मुली पुढे गेल्यात, देश प्रगतीपथावर. याच्या कारण याच्या पाठीमागं छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, थोर क्रांतिकारक महापुरुष ज्यांनी देशाकरता बलिदान, मातेकरता बलिदान दिलं, यांची जाणीव तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये नेहमी असावी, या सद्भावना या ठिकाणी व्यक्त करतो. आजच्या कीर्तन सेवेकरता उपस्थित असलेली ही महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी, आदरणीय हरिभक्तपरायण संगीत अलंकार आमचे ब्रह्मा महाराज, एकदा जोरदार त्यांच्याकरता टाळ्या वाजवा. वा, तुमच्या ऋणात राहू इच्छितो. आदरणीय हरिभक्तपरायण आमचे संजयजी महाराज, त्यांना मनापासून धन्यवाद. हरिभक्तपरायण गुरुवर्य आमचे अंबादास महाराज असतील, आदरणीय हरिभक्तपरायण राम महाराज असतील, दिगंबर महाराज असतील, आपण सगळे देवरू, ही सगळी जाणती मंडळी तुमच्या चरणावरती पुन्हा पुन्हा प्रणाम करतो. तरुण बांधवांनी फार सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आपल्या गावातील तरुणांनी आयोजित केला. या सर्व तरुणांना मनापासून धन्यवाद देतो. सुंदर अशी माईक सिस्टीम, सुंदर तुम्ही श्रोते, सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो. आणि याच ठिकाणी सेवा थांबवतो. ज्ञानेश्वर
खरोखर आज या ठिकाणी आमचे प्रमश्नी आदरणीय हरिभक्तपरायण अविनाथजी महाराज यांनी कोणी उठू नका, अगदी 5 मिनिटामध्ये आपल्याला आरती करायची आणि आरतीनंतर आपल्याला मार्गस्थ व्हायचं आहे. म्हणून आज खरोखर या ठिकाणी महाराजांनी आपल्याला सर्वांना मंत्रमुग्ध केलं. त्यामध्ये संगीत विशारद आमचे ब्रह्माजी महाराज, संजय महाराज आणि मृदंगाची साथ असणारे आमचे कृष्णा महाराज यांनी या ठिकाणी उत्कृष्टानं आपल्या पंचक्रोशीतून आलेले सर्व टाळकरी मंडळी आज आपल्या महाराज सर्व ग्रामस्थांच्या वतीने भव्य आणि दिव्य असा कीर्तन सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. आणि हाच आपला कुंभारीतला सोहळा यूट्यूबच्या माध्यमातून पूर्ण जिल्हाभर आपले यूट्यूबवाले प्रसारित करत आहेत. त्याबद्दल एकदा त्यांच्याकरता टाळी वाजवा. म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा शिवजयंतीचा आपला कुंभारीचा सोहळा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आज त्यांच्या माध्यमातून प्रसार होतोय. म्हणून सज्जनो, आपल्याला आपण नेहमी सांगतो, संस्कार केले तर संस्कृती टिकेल आणि संस्कृती टिकली तर राष्ट्र टिकेल. म्हणून आपल्याला या ठिकाणी छत्रपती शिवाजीराजांचं महाराजांनी उत्कृष्ट असं माऊली कीर्तन सोहळा आपल्याला सर्वांना माहीत आहे. महाराजांच्या प्रत्येक सप्ताह असो, प्रत्येक या ठिकाणी कार्यक्रम असो, माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर त्यांचं यूट्यूब चॅनल या ठिकाणी हा चांगल्या प्रकारचे कार्यक्रम प्रसारित करत असते. त्याबद्दल आपण सर्व ग्रामस्थ मंडळी महाराजांचे आभारी आहोत. आता या ठिकाणी आरती होईल. आरतीनंतर सर्वांनी मार्गस्थ व्हावं, तर तोपर्यंत आपण आपली जागा सोडायची नाही. महाराज खरोखर आमची कुंभारी गाव असं आहे की इथं परमार्थ म्हटलं की कोणता छोटा मोठा कोणताही कार्यक्रम असो, या ठिकाणी आमच्या हनुमंतरायाच्या कालिका मातेच्या दरबारामध्ये एवढी रंगदैवता आहे की कसाही कार्यक्रम असो, या ठिकाणी हा हनुमंतरायाच्या सान्निध्यात आणि देवीच्या सान्निध्यामध्ये हा कार्यक्रम पूर्ण यशस्वी होते. म्हणून पूर्ण ग्रामस्थांचे या ठिकाणी आभारी आणि आपल्या पंचक्रोशीतून सर्व भाविक भक्त मंडळी आजच्या कार्यक्रमाकरता आले, त्याबद्दल सर्वांचे आभार आहेत. आता या ठिकाणी आरती होईल, तोपर्यंत कोणीही उठायचं नाही. महाराज भागवत महाराज घ्या.